MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2 दिवसांआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, पण तरी सुद्धा एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आशावादी आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा कायम आहेत असं म्हणत सोबत येण्यासाठी आशावादी असल्याचं संजय राऊत म्हणाले। पाहूयात। मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत। शुभेच्छा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहतील। 2 दिवसांआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली, त्यावरून ठाकरेंची शिवसेना विचार बदलेल असं वाटत होतं। मात्र अजूनही एकत्र येण्यासाठी आशावादी असल्याचं संजय राऊत म्हणाले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात। मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील। मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत। शुभेच्छा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली नसली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मनसेनं वरळीत रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय, तर या शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली। अशा जर भेटींमुळे युत्या होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे। मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये। शेवट हे 2 भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील। चर्चा तशी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची असतानाच अचानक राज ठाकरे 2 दिवसांआधी वांद्र्यातल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये आले। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये साधारणतः 1.5 तास चर्चा झाली। राज ठाकरेंनी किरकोळ भांडणं विसरायला तयार आहेत अशा शब्दात हात पुढे केला। त्यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवत भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांसोबत भेटीगाठी नको अशी अट ठेवली, पण तीच अट मोडून राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्र्यांनाच भेटले। मात्र असं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांनी आशावादी असल्याचं सांगितलंय। त्याच वेळी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवरून टोलाही लगावलाय। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे, काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात। निवडल्या गौतम अडाणी संदर्भात भेटले असू। ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम अडाणीला गिळण्यासाठी फडणवीस मदत करतायत, त्या चिंतेतून ते भेटले असतील। मला असं वाटतं की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। सो साहेब का भेटले याचा उलगडा 1-2 दिवसात होईल तुम्हाला सगळ्यांना। महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राजसाहेब प्रचंड ॲग्रेसिव्ह आहेत, बरोबर आहे। आणि असाच काहीतरी विषय आहे, परंतु काय ना ज्यांनी चष्माच ह्याचा घातलेला आहे त्याला तुम्ही काही नाही करू शकणार। राजसाहेबांची आणि त्यांची भेट का झाली होती ही संपूर्ण महाराष्ट्राला 1-2 दिवसात कळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राज ठाकरेंना ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी जमिनीवर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये परिस्थिती निर्माण झालेली असताना फडणवीसांची अचानक एंट्री झाली। त्यामुळे राज ठाकरे नेमके कुणाकडे, उद्धव ठाकरेंसोबत की भाजपसोबत, याचं उत्तर काही दिवसातच मिळणार आहे। आनंद पांडेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।